नमस्कार मित्रांनो, आज आपण पिरॅमिडविषयी थोडंसं जाणून घेणार आहोत की पिरॅमिडमध्ये असं कुठलं गूढ रहस्य आहे ज्याला अध्यात्मात आणि विज्ञानातही तितकंच महत्त्व दिलं गेलेलं आहे. पिरॅमिड म्हटलं की आपल्याला वाटतं ही मिस्र आणि ग्रीकांचं प्रतीक आहे त्यांच्या संस्कृतीचं. पण या पिरॅमिडमध्ये आपल्या आर्य संस्कृतीचं प्रतीक असलेल्या स्वस्तिकाचा अंश आहे किंवा स्वस्तिक त्याच्यात आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण तुम्ही पिरॅमिड एका कागदावर ड्रॉ केलं आणि तो कागद मध्यभागी स्वस्तिकाच्या पकडलं तर तो अगदी पिरॅमिडचा आकार बनतो. हे तर झालं आपलं आणि पिरॅमिडचा संबंधाविषयी आर्य संस्कृती आणि मिस्र संस्कृतीच्या. पण या पिरॅमिडमध्ये असं नेमकं काय आहे की याला इतकं महत्त्व आहे? तर या पिरॅमिडला असलेल्या 8 दिशा, त्याचं बनवण्याची जी पद्धत आहे ती, नक्षत्र लोकापासून येणारी जी कॉस्मिक ऊर्जा आहे, जी दैवीय ऊर्जा आहे, ती ग्रहण करण्याची खरी ताकद या पिरॅमिडमध्ये आहे. म्हणून हजारो वर्षापासून आजही इजिप्त आणि मिस्रमधले पिरॅमिड अगदी शाबूत जसेच्या तसे आहे आणि त्याला बनवून हजारो वर्ष झालेले आहे. जिथे अगदी 100 वर्षात एखाद्या बनवलेल्या इमारतीचा ढाचा नष्ट होतो, तिथे हजारो वर्षापूर्वी एका विशिष्ट पद्धतीने बनवलेले हे ढाचे टिकून राहिलेच कसे जसेच्या तसे? तर त्यामध्ये या कॉस्मिक एनर्जीचा म्हणजे नक्षत्र लोकांच्या ऊर्जेचा खूप मोठा हात आहे. म्हणूनच आध्यात्मिक विकासात या पिरॅमिडचं खूप महत्त्व आहे. ज्या लोकांना अशांती, चिडचिड अशा समस्या होतात, मन स्थिर नाही, अशा लोकांनी मेडिटेशनमध्ये, ध्यानामध्ये या पिरॅमिडचा निश्चित वापर करावा. कारण याने लाभ होतात हे सर्वांना माहीत आहे आणि लोकांनी ते अनुभवलंसुद्धा आहे. ध्यानधारणेच्या प्रक्रियेत आपली ऊर्जा संतुलित ठेवण्याचं हे काम पिरॅमिड करतं. पण ते कसं? तर पिरॅमिडचे जे डीप अँगल आहे त्याची ऊर्जा 57 डिग्रीमध्ये ट्रॅव्हल करते. यामुळं कॉस्मिक एनर्जी ही पिरॅमिडमध्ये संतुलित राहते. ह्या पिरॅमिडला ज्या दिशा आहेत त्याचंसुद्धा एक आगळं वेगळं रहस्य आहे. अष्टकोनी पिरॅमिड म्हणजे 8 दिशा जे आपल्याला दर्शवतं. हे पिरॅमिड धातू, पारा, प्लास्टिक अशा क्रिस्टल अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपल्याला बघायला मिळतात. शक्यतो धातूचे पिरॅमिड हे थोडे कॉस्टली पडतात. प्लास्टिकच्या पिरॅमिडचा सर्रास वापर होतो. तेही कार्य करतात कारण त्याचा सगळ्या एनर्जीचा जो स्रोत आहे तो त्याच्या विशिष्ट अशा आकारामुळेच आहे. म्हणून सगळ्यांनी या पिरॅमिडचा निश्चित आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा महत्त्व जे सांगितलं आहे त्याप्रमाणे एखादा वास्तुदोष आपल्या वास्तूत असेल तर ब्रह्मस्थानी वास्तूच्या पिरॅमिड ठेवावं. काही लोक म्हणतात की हे ईशान्य कोपऱ्यात, तेही अगदी बरोबर आहे. कारण ही ईशान्य कोपरा हा ऊर्जेचा एक आगळावेगळा स्रोत म्हटलं तरी चालेल आणि त्यामुळं पिरॅमिड त्या दिशेला ठेवणंसुद्धा अत्यंत शुभ आणि चांगलं आहे. आणि मुलांच्या अभ्यासात विशेष करून मुलं जेव्हा अभ्यास करतात त्यांच्या डेस्कवर किंवा मोठ्या आकाराचे जर पिरॅमिड असतील तर डोक्यामध्ये ते घालून तुम्ही अभ्यास करू शकतात. मुलांना एकाग्रतेमध्ये निश्चित याचा फायदा होतो
आणि हे आम्ही आजमावलं आहे. त्यामुळं पिरॅमिडचा वापर करून आपण आपला आध्यात्मिक आणि बौद्धिक विकास करू शकतो, हे निश्चित आहे. असं हे पिरॅमिड हे खरं तर आपल्याच संस्कृती आहे, आर्य संस्कृतीचं प्रतीक. म्हणून तुम्ही पिरॅमिडचा नक्की वापर करा. तुम्हाला माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा,